आजचा आपला टॉपिक आहे सत्कार्यवाद. आता सत्कार्यवाद कोण सांगितले आपल्याला माहिती आहे. सांख्यदर्शनकारांनी कारण आणि कार्य यांच्यातील संबंध स्पष्ट करताना कोणता वाद सांगितलाय तर सत्कार्यवाद सांगितलेला आहे. ओके. आता ते प्रस्तावना पहिला पॉईंट घेतो सत्कार्यवादाचा प्रस्तावना. काय आहे प्रस्तावना? काय म्हणते सांख्यदर्शनकार तर कारण व कार्य यांच्यातील सकारात्मक संबंध स्पष्ट करताना हा सिद्धांत सांख्यदर्शनकारांनी स्पष्ट केलेला आहे. कशासाठी सांगितलेला हा सिद्धांत तर हो का कोणतीही गोष्ट निर्माण व्हायची असेल किंवा सृष्टी उत्पत्तीसाठी धरा आपण एक एक्झाम्पल घेऊ की सृष्टी उत्पत्ती. आता सृष्टी उत्पत्ती ही निर्माण व्हायची मग सृष्टी उत्पत्ती काय कार्य आहे. मग ह्या कार्यनिर्मितीसाठी जे आवश्यक घटक असते त्याला काय म्हणतात कारण म्हणतात. मग ह्या कारण आणि कार्य यांच्यातील जो संबंध आहे तो संबंध कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी सांख्यदर्शनकारांनी काय केले तर सत्कार्यवाद सांगितलंय. आणि काय म्हणले त्यांनी संबंध कसा संबंध स्पष्ट केला तर सकारात्मक संबंध आहे म्हणले. म्हणजे काय म्हणले कोणतेही कार्य उत्पन्न होताना काय म्हणते कोणतेही कार्य उत्पन्न होताना निश्चित कारण आवश्यक असते म्हणले ही. म्हणजे जे कोणते कार्य उत्पन्न होते त्यासाठी त्यामागे काय असते निश्चित असे कारण असते. म्हणजे कार्याची उत्पत्ती कशापासून होते म्हणजे त्यांनी कारणापासून होते म्हणले ही. काय म्हणतात कार्याची उत्पत्ती कशापासून होते तर कारणापासून होते म्हणले ही. कारणापासून होते म्हणायचं कशापासून होते तर कारणापासून होते म्हणले ही. आता सिद्धांत सिद्धांत काय सांगते सिद्धांत काय सत्कार्यवादचा तर काय म्हणते सत्कार्यवाद सत म्हणजे काय ज्याची सत्ता आहे ज्याचं प्रेझेन्स आहे ज्याचे अस्तित्व आहे त्याला आपण काय म्हणतो सत म्हणतो. आणि कार्यवाद म्हणजे काय तर कार्याचे कारण म्हणजे कार्यनिर्मितीसाठी असलेला जो घटक आहे तो कारण त्याला आपण काय म्हणतो कारण म्हणतो. कार्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारा घटक त्याला आपण कारण असे म्हणतो. आणि ज्याचे अस्तित्व आहे त्याला आपण काय म्हणतो सत्कार्यवाद असे म्हणतो. आता सत्कार्यवाद सिद्धांत काय आहे तर सिद्धांत तर निश्चित अशा कारणापासून कार्य उत्पन्न होत असते. काय म्हणले की कारणापासून कार्याची उत्पत्ती होती म्हणली. आणि कारणामध्ये कशाचे अस्तित्व असते कार्याचे अस्तित्व असते. हे कोण स्पष्ट केले तर सत्कार्यवादामध्ये स्पष्ट केलेले आहे. काय म्हणले कार्य जर सत स्वरूपात असेल तर त्याचे कारण देखील सत स्वरूपात असले पाहिजे. म्हणजे काय म्हणले जर कार्याची सत्ता आहे तर कार्य उत्पन्न करणाऱ्या त्या कारणाची देखील सत्ता असायला पाहिजे. कारण कार्य आहे म्हणजे कशापासून बनलेलं आहे कशापासून बनतो कारणापासून निर्माण झालेलं आहे किंवा कारणापासून उत्पन्न झालेलं आहे. मग कार्याची सत्ता आहे तर कारणाची देखील सत्ता असणार आहे हे त्यांनी म्हटलेले आहे. आता हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काय केले 5 मुद्दे सांगितलेत. कोणकोणते 5 मुद्दे सांगितले त्यांनी पहिला काय सांगितलंय असद करणार, दुसरं उपादान ग्रहणात, तिसरं सर्वसंभव अभावात, चौथं काय सांगितलं शक्यसे शक्य करणार आणि कारण भावात. हे 5 मुद्दे सांगितले. आणि ह्या 5 मुद्द्याच्या आधारे त्यांनी काय स्पष्ट केले की कारण आणि कार्य यांच्यातला संबंध स्पष्ट केला. आणि काय म्हणले कारणापासून काय होते कार्याची उत्पत्ती होती. आणि कसलं कारण निश्चित कारण. आणि त्या निश्चित कारणापासून काय तर निश्चित असे कार्य निर्माण होते म्हणले. हे काय म्हणतात निश्चित कारणापासून निश्चित असे कार्य तयार होते. निश्चित अशा कार्याची निर्मिती होती म्हणले ही. तर आता आपल्याला बघायचं पहिलं असत अकरणात. तर असत अकरणात मध्ये काय म्हणते की कारणामध्ये जर कार्याचे अस्तित्व असेल नीट बघा काय म्हणले कारणामध्ये काय आहे कार्याचे अस्तित्व आहे. कशाचे अस्तित्व आहे म्हणले कार्याचे अस्तित्व आहे. कशामध्ये कारणामध्ये म्हणजे जो कार्य निर्माण करणार आहे त्यामध्ये ऑलरेडी कार्याचे अस्तित्व आहे असायला पाहिजे म्हणले. पण जर कारणामध्ये म्हणजे काय जो कार्य निर्माण करतोय त्यामध्ये त्या कार्याचे अस्तित्व नसेल तर त्या कारणापासून ते कार्य उत्पन्न होऊ शकणार नाही. सत्कार्यवादासाठी काय पाहिजे कारणामध्ये कार्याची सत्ता पाहिजे म्हणले. म्हणजे ज्याच्यापासून कार्य बनणार आहे त्याच्यामध्ये ते कार्य उत्पन्न करणारे अंश पाहिजेत ते गुणधर्म पाहिजेत. ते गुणधर्म नसेल तर ते कार्य उत्पन्न होणार आहे का साहजिकच होणार नाहीये. उदाहरण काय दिले ह्यांनी हजारो शिल्पकार असले तरी काय नाही निळ्या रंगाचे मोती पिवळे करू शकत नाही का मोत्यामध्ये पिवळा रंगच नाहीये. ते पिवळे रंग असतात तर ते काय झाले असते त्यांचे मोती पिवळे झाले असते पण त्यांच्यामध्ये तो गुणधर्मच नाहीये म्हणलेत. दुसरं काय म्हणले उपादान ग्रहणात. आता उपादान ग्रहणातलं दुसरं काय नाव दिले त्यांनी समवायीकरण असे देखील म्हणतो आपण. काय कारण म्हणतो समवायीकरण. समवायीकरण का म्हणतोय तर कारण आणि कार्य करतात एकमेकाशी समवाय संबंधी राहतात. आणि निश्चित कारणापासून काय होते तर निश्चित असे कार्य उत्पन्न होते म्हणले. जसं की
दही तयार करण्यासाठी काय म्हणले, दूध हे, आता त्यांनी उदाहरण कसे दिले, दह्याचं आणि दुधाचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी दही. मग काय म्हणले, दही निर्माण करण्यासाठी काय लागते म्हणले त्यांनी, ही दूध हे कारण स्वरूपात आवश्यक आहे म्हणले ही. म्हणजे काय, इथं दूध हे काय समवायी कारण आहे म्हणलेलं आहे. दुधाला काय म्हणले त्यांनी, समवायी कारण म्हणलेलं आहे. दही दही तयार करण्यासाठी दही काय झालं, कार्य झालं, आणि कारण काय सांगितले, दूध सांगितले. आता दुधापासून दही निर्माण होते, म्हणून दुधाला काय म्हणले आणि समवायी कारण असे म्हणलेले आहे. म्हणजेच काय समवायी कारण म्हणजे काय, कार्य ज्याच्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. दुधाशिवाय दही उत्पन्न होऊ शकतो का, नाही. मग तेच ज्याच्याशिवाय कार्य उत्पन्न होऊ शकत नाही, अशा कारणास काय म्हणले त्यांनी, समवायी कारण असे म्हटलेले आहे. काल किंवा उपादान कारण असे म्हटलेले आहे. कळालं. आता पुढचं बघू. पुढचं काय आपलं, सर्वसंभव अभावात. आता सर्वसंभव अभावात मध्ये काय म्हणले, कोणत्याही कारणापासून कोणतेही कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. आपण सत्कार्यवादाचा जो सिद्धांत होता, तो काय होता सिद्धांत, की निश्चित अशा कारणापासून निश्चित असे कार्य बनते. कोणत्याही कारणापासून कोणतेही कार्य होते का, नाही. कारण निश्चित असते, आणि त्या निश्चित कारणापासून काय बनते, पुढे निश्चित असे कार्य बनते म्हणले. तेच म्हणले, विशिष्ट निश्चित किंवा विशिष्ट अशा कारणापासून विशिष्ट कार्य उत्पन्न होते म्हणले. उदाहरणार्थ काय सांगितलं नाही, वाळूचे तेल निघणे अशक्य आहे. म्हणजे काय, वाळूपासून तेल निघणे अशक्य आहे, त्यासाठी काय तेल बिया पाहिजेत. तेल निर्माण करण्यासाठी वाळूपासून तेल बनू शकतं का, नाही. तेल कशापासून बनू शकतं म्हणले आपले, तर तेल बियापासून बनलेले आहे. काय सांगते, सर्वसंभव अभावामध्ये काय बघितलं आपण, की विशिष्ट किंवा निश्चित अशा कारणापासून काय होते, निश्चित अशा कार्याची निर्मिती होते म्हणजे, किंवा निश्चित असे कार्य उत्पन्न होते म्हणजे. कोणत्याही कारणापासून कोणतेही कार्य निर्माण होणे शक्य नाही. ओके. तर पुढचा आहे, आता पुढचा पॉईंट काय आपला, तर शक्तस्य शक्य करणार. आता नाव आता दिलेले आहे त्याच्या, काय म्हणले, शक्तस्य शक्य करणार. म्हणजे काय म्हणले त्याच्यामध्ये त्यांनी, की कारणामध्ये कार्य उत्पादक शक्ती असणे आवश्यक असते म्हणले. म्हणजे काय म्हणले, जे आपलं कारण आहे, आता कार्य कशापासून निर्माण होते, कारणापासून निर्माण होते. मग ते कार्य निर्माण कधी होईल, जेव्हा त्या कार्यामध्ये काय असेल, कार्य निर्माण करणारा भाव असेल. म्हणजे कारणामध्ये काय असायला पाहिजे, कार्य उत्पादन करण्याची शक्ती असली पाहिजे. म्हणजे जी पोटेन्सी असली पाहिजे, ती ताकद असली पाहिजे. तर कारणामध्ये ती ताकद नसेल किंवा ती शक्ती नसेल, काय नसेल, कार्य उत्पादक शक्ती तर नसेल, तर काय होईल म्हणले, ते कायपासून कार्य निर्माण होईल का, तर होणार नाही म्हणले. काय होईल म्हणले, कार्य निर्माण होणार नाही. मग त्यासाठी काय पाहिजे, कार्य उत्पादक शक्ती पाहिजे म्हणले. मग इथे काय दिले त्यांनी, उदाहरण दिले. काय दिले उदाहरण त्यांनी, काय म्हणले, पिंपळी वीर्यवान असेल. काय म्हणले, पिंपळी जी आहे ती वीर्यवान आहे, तोपर्यंतच ती काय करते, कफग्न आहे म्हणले. म्हणजे पिंपळीमध्ये जो वीर्य आहे, तो वीर्य काय करतोय, कफाचा नाश करतोय. मग कफाचा नाश हे काय, कार्य आहे. मग हे कार्य कधी शक्य आहे, जर पिंपळीमध्ये काय, वीर्य आहे. वीर्य म्हणजे काय, तर शक्ती आहे. वीर्य म्हणजे काय म्हणली, ते शक्ती मानलेलं आहे त्यांनी ही. जर पिंपळीमध्ये ती शक्ती किंवा ते वीर्य नसेल, तर ती कफग्न असेल का, तर नाही म्हणलेलं आहे. ओके. शक्यसे शक्य करणार, कळालं. काय म्हणते शक्यसे शक्य करणार, की कारणामध्ये काय पाहिजे, कार्य उत्पादन करणारी शक्ती पाहिजे, किंवा कारणापासून कार्य निर्माण होताना कारणामध्ये ती शक्ती असली पाहिजे ही कार्य निर्माण करण्याची. ओके. तर पुढचं काय आपलं, कारणभाव. कारणभाव काय म्हणते, हो का, कार्यभाव उत्पन्न होण्यासाठी काय पाहिजे, कारणरूपी भाव आणि सत्ता हे आवश्यक असते. हो का. थोडक्यात सांगायचं तर काय म्हणते, की ज्या स्वरूपाचं कारण असेल, त्या स्वरूपाचं काय निर्माण होते, आपलं कार्य निर्माण होतो म्हणले. म्हणजे कारणाचं जे स्वरूप असेल, त्या स्वरूपाचं काय होते, कार्य निर्माण होते. आता उदाहरण काय बघू शकतो आपण इथं, की उदाहरणार्थ काय म्हणते त्यांनी, तंतू. आपल्या आता तंतूचा आणि वस्त्राचं उदाहरण घेऊ. तंतूचा जो रंग आहे, आता तंतूचा रंग, त्याच रंगाचा काय होतोय, वस्त्र. म्हणजे ह्या दोघांचा जो रंग आहे, वस्त्राचा रंग आणि तंतूचा रंग, तो कसा असतो म्हणले, सेम असतो म्हणले. म्हणजे ज्या रंगाचा तंतू आहे, त्याच रंगाचा काय निर्माण होतोय म्हणले, आपला कापड निर्माण होईल. असं होऊ शकतं का, की निळ्या रंगाचा तंतू आहे आणि त्यापासून आपलं काय झाले, पांढऱ्या रंगाचा काय झालं, आपलं हे निर्माण झालं म्हणते, काय आपलं ही का वस्त्र निर्माण झालं. असं होऊ शकतो का, नाही म्हणले. मग त्यासाठी काय पाहिजे, आपलं ज्या रंगाचा तंतू आहे, त्याच रंगाचं काय होतं, आपलं वस्त्र निर्माण होतं. हेच सांगते कारणभाव. काय म्हणते, ज्या स्वरूपाचं कारण आहे, त्या स्वरूपाचं काय निर्माण होते, कार्य निर्माण होतो म्हणले.
आता आता बघू आयुर्वेदामध्ये सत्कार्यवाद कुठे कुठे उपयोगी होतो आपलं, म्हणजे जो सत्कार्यवाद आहे आपला, सत्कार्यवाद म्हणजे काय तर कारण आणि कार्य यांचा संबंध हा सत्कार्यवाद आहे. मग हे कुठं कुठं लागू होतं आयुर्वेदामध्ये आपलं, ते आपल्याला बघायचं आहे. जसं की आपण पुढे जाऊन बघणार आहोत असत्कार्यवाद, जो कोण वैशिष्ट दर्शनकारांनी सांगितलेला आहे. तिथं नकारात्मक संबंध सांगितलाय. इथे आपण काय बघायला सकारात्मक संबंध बघायला, कशाचा, कारणाचा आणि कार्याचा सकारात्मक संबंध बघतोय. मग काय म्हणते त्याच्यामध्ये की निश्चित कारणापासून निश्चित कार्य निर्माण होईल हे आपण म्हणायला. ओके, मग ते आता बघू आयुर्वेदामध्ये हा सत्कार्यवाद कुठं कुठे लागू होतोय. तर सगळ्यात आधी कुठे लागू होतोय म्हणजे आपल्या तर गर्भनिर्माणमध्ये, म्हणजे काय गर्भ उत्पत्तीमध्ये काय होते आपल्या सत्कार्यवाद लागू होतोय म्हणले. मग कसा लागू होईल त्यांनी काय म्हणले, जर गर्भनिर्माण म्हणजे जो गर्भ आहे, गर्भाला तर कार्य मानलं, त्यासाठी कारण काय लागतंय म्हणले, शुक्र आणि शोणित हे काय कारण लागतात म्हणले. म्हणजे आपण बघतो की गर्भनिर्माण होण्यासाठी काय लागतंय, शुक्र आणि शोणित हे कारण स्वरूपात असेल तरच त्यांच्यापासून काय होते पुढे गर्भनिर्माण होतोय म्हणले. हे एक उदाहरण सांगितले. पुढे काय म्हणले त्यांनी, प्रकृती निर्माण प्रक्रिया. प्रकृती कधी निर्माण होऊ शकते, जर आता प्रकृती ही निर्माण हे तर कार्य म्हणलं, म्हणजे प्रकृती निर्माणला काय म्हणले कार्य धरले, तर त्याच्यासाठी कारण म्हणून काय लागते म्हणले, दोषाची उत्कृष्ट अवस्था, म्हणजे दोषांची उत्कट अवस्था. म्हणजे काय, जेव्हा दोष उत्कट होतील म्हणजे काय, त्यांची समान अवस्था सोडून ते विषम अवस्था प्राप्त होईल, त्यांना वृद्धी होईल त्यांची, तेव्हा काय होईल तिथून प्रकृती निर्माण होते म्हणले. म्हणजे काय, प्रकृती निर्माण हे काय कार्य झाले, दोषाची उत्कट अवस्था काय कारण झाले. म्हणजे काय, निश्चित कारणापासून काय होऊ निश्चित असे कार्य निर्माण होत आहे म्हणले. पुढे काय सांगितले, पंचमहाभूत आणि त्रिदोषांचा संबंधामध्ये सुद्धा कारण आणि कार्य सांगितले. कसं सांगितले, आता आपल्याला माहिती पचन कार्य, आता ह्यांनी काय घेतले, पचन हे कार्य स्वरूपामध्ये घेतले. आता आपल्याला माहिती पचन कार्य कोणाद्वारे होते, पाचक पित्ताद्वारे होते. आणि पाचक पित्तामध्ये कोणता महाभूत असतो, तर तेज महाभूत असतो. मग काय म्हणले, पचन हे कार्य घडायचं असेल, म्हणजे पचन हे कार्य, पचनाला काय धरलं, कार्य धरलं, तर त्यासाठी कारण म्हणून कोण लागाले, तेज महाभूत, जी काय करेल ते अन्नाचं पचन करतो. तर तेज महाभूत हे काय लागतं इथं आपलं कारण म्हणून लागते. पुढे काय म्हणले, जी षडरस आहेत आपली, कोणते मधुर आम्ल लवण तिक्त कषाय कटू, ही षडरसाची कामे सुद्धा कशाद्वारे होतात म्हणजे पंचमहाभूताद्वारे होतात म्हणले. ही म्हणजे षडरसांची कार्य, त्यांचे कारण कोण, पंचमहाभूत हे काय कारण आहे तिथंही. जसे की उदाहरण काय दिले ह्यांनी, मधुर रस दिला. आपलं मधुर रस काय करतोय, ब्रहण कार्य करतोय. का ब्रहण कार्य करतोय, कारण आपल्याला माहिती मधुर रसाच्या लक्षणामध्ये आपण बघितले, मधुर रस कसा आहे, आजन्म सात्म्य आहे. म्हणजे कसं, जन्मापासून आपल्याला सात्म्य आहे, त्यामुळे तो काय करतोय, सप्तधातूचे पोषण करतोय. सप्तधातूचे पोषण करतोय म्हणजे काय, ब्रहण कार्य करतोय, शरीराची वाढ करतो. मग हे जे कार्य आहे, हे कार्य तो कधी करू शकतो, त्याच्यामध्ये काय कशामुळे करतोय, तर त्याच्यामध्ये काय आहे, जल आणि पृथ्वी हे महाभूत आहेत. म्हणजे जल आणि पृथ्वी महाभूतामुळे काय करतोय, तो पचन कार्य करतोय म्हणले. ओके, आता पुढचं काय सांगितले त्यांनी, व्याधीस म्हणजे व्याधी निर्माण, म्हणजे काय म्हणले, व्याधी म्हणजे काय, रोग. जो रोग निर्माण होईल किंवा जो डिसीज झाला आहे, त्या डिसीजला किंवा त्या व्याधीला जर आपण म्हणजे कार्यरूपामध्ये घेतलं, जर व्याधीला जर आपण कार्य मानलं, तर ते कारण काय असते आपल्याला बघितले, सूत्रस्थानमध्ये बघितले अष्टांगचा, की रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य आरोग्यता. म्हणजे दोष वैषम्य किंवा धातू वैषम्य असेल तर काय व्याधी निर्माण होते. म्हणजे व्याधी हे जे कार्य आहे, त्या कार्याचे मूळ कारण काय आहे, तर दोष वैषम्य हे काय त्याचे कारण सांगितलेले आहे. पुढे काय म्हणले अजून, म्हणजे कुठं कुठं लागू होतं आपला सत्कार्यवाद, तर सुश्रुत, आपले जे सुश्रुत होते आचार्य सुश्रुत, त्यांनी काय सृष्टी उत्पत्ती प्रक्रिया स्पष्ट केली. मग जी सृष्टी उत्पत्ती प्रक्रिया होती त्याला काय म्हणले ह्यांनी, कारण मानले, कार्य मानले. सृष्टी उत्पत्तीला काय म्हणले, कार्य मानले. मग ह्या कार्यासाठी त्यांनी किती कारण सांगितले, तर 6 कारण सांगितले. म्हणजे काय, 6 कारणापासून काय होले म्हणले, सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणले त्यांनीही. त्यातलं एक कारण काय, स्वभाव एक कारण सांगितलं होतं त्यांनीही. म्हणजे काय सांगितलं, की कारण आणि कार्य यांचा संबंध काय लागू होतो. म्हणजे काय, 6 कारणापासून काय होले पुढे सृष्टी निर्माण व्हायले. म्हणजे काय, कारणापासून काय निर्माण होते, पुढे कार्य निर्माण होते. म्हणजे काय, सत्कार्यवाद इथे आपण लागू होतो. एवढं आपल्या बघितलं. ठीक आहे, कळलं सत्कार्यवाद आपल्याला. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचे, असत्कार्यवाद वैशिष्ट्य दर्शनकारांनी सांगितलं ते बघूया.